धुळ्यात जमनागिरी येथे महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील जमनागिरी रोड या ठिकाणी अतिशय पुरातन महादेव मंदिर असून या मंदिरात गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्साहात पार पडत असते। त्यानिमित्ताने शेकडोंच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त महादेवाचे दर्शन घेत असतात। तर याच ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली विहीर देखील या ठिकाणी असून अतिशय असे महादेव मंदिर असून या ठिकाणी मंदिराच्या वतीने मंदिर विश्वस्तांच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांसाठी दर्शनासाठी अतिशय व्यवस्था करण्यात येत असते। तर या ठिकाणी महाले परिवाराच्या वतीने देखील महाप्रसादाचे दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे वाटप करण्यात येते। तर या प्रसंगी या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने भाविक भक्तांनी या ठिकाणी या मंदिरात येऊन महादेवाचे दर्शन घेऊन या प्रसादाचा देखील लाभ घेतला। तर यावेळी या ठिकाणी श्रीमती मंजुळा ईश्वरलाल महाले, इंजिनियर जयप्रकाश महाले, सौ महाले, यशवर्धन महाले, नंदिनी महाले, माधुरी चौधरी, शिवाजी पाटील, विनोद पाटील, शाहिद शेख, भैया बाविस्कर, शहाबुद्दीन पिंजारी आदी सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी या महाप्रसादासाठी सहकार्य केले। तर तसेच मंदिर विश्वस्त यांच्या वतीने देखील या ठिकाणी मंदिर परिसरात अतिशय उत्तम प्रकारे व्यवस्था या ठिकाणी भाविकांसाठी करण्यात येत असते। तर निशांत गोसावी व्यवस्थापक मालक, अशोक नगरकर, गणेश जाधव व्हाईस चेअरमन, कैलास पवार, प्रशांत गोसावी, निलेश चौधरी, त्र्यंबक सिंग सिकलकर, निलेश भाऊ, भूषण कैलास खैरमोडे, भूषण भाऊ, उमेश गोसावी, गणेश विस्पुते, धीरज दांडवेकर, लंकेश सैंदाने आदी सर्व पदाधिकारी आदी सर्व मंदिर विश्वस्त यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर शेकडोंच्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी दर्शनासह प्रसादाचा लाभ घेतला। निशांत गोसावी आहे। धुळे शहरातील अत्यंत प्राचीन असे जमनागिरी महादेव मंदिर यांचे आम्ही व्यवस्थापक आहोत। दरवर्षी आम्ही महाशिवरात्री निमित्ताने 100 किलो साबुदाणा वाटप, केळीचे वाटप तसेच राजगिरा वाटप करतो। दिवसभर हजारो भाविकांचा येथे दर्शनासाठी राबता असतो। अत्यंत जागृत आणि पवित्र हे देवस्थान आहे। संध्याकाळी महापूजा असते, रात्री 11 वाजता महाअभिषेक असतो, लघुरुद्राची पूजा सुरू होते, ती साधारणतः रात्री 2:30-3 वाजेपर्यंत सुरू असते। आजचा निश्चित काल जो आहे तो 12:10 सुरू होणार आहे। त्या काळामध्ये शिवाभिषेक, शिवरुद्राभिषेक, शिवजप करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे। धन्यवाद।